भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला। गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला। ठाकरेंच्या या वक्तव्यावरून फडणवीसांनी पलटवार केला। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होता असं फडणवीसांनी उत्तर दिलं। भारत पाकिस्तान सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली। भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया चषकात 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबईत सामना होणार आहे। या सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला घेरले, पण भाजपनं बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादाद यांच्या भेटीचा संदर्भ देत ठाकरेंवर पलटवार केलाय। 2004 मध्ये जावेद मियादाद मातोश्रीवर आला होता। मातोश्रीवर येत त्यानं बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती। भाजपनं याचाच दाखला देत ठाकरेंवर पलटवार केलाय। वो आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंदाची गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशाहसाठी। कोण आहे जयशाह? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत। म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे। हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो। कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे, म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये। आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून उभा राहणार। भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने सुरू व्हावेत अशी विनंती करण्यासाठी जावेद मियादाद मातोश्रीवर आल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय। संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही। तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। आशिष शेलरचं ज्ञान कमी आहे। जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या। बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही। आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही। बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला? त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता। जावेद मियादादच्या भेटीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतही जुंपली आहे। जावेद मियादादला घरी बोलवून बिर्याणी खिलवणाऱ्यांनी भारत पाकिस्तान बद्दल बोलू नये, त्यांना तो अधिकार नाही। नवनाथ बने हे एक नवीन प्रवक्ते आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं बोलणं झालं, त्याचं समर्थन शिवसेना कधीच करणार नाही। उलट अशा पद्धतीने जर बाळासाहेबांवर कोणी बोलत असेल तर आम्ही नक्कीच त्याचा निषेध करतो। 30 जुलै 2004 रोजी जावेद मियादाद मातोश्रीवर आला होता। पुढे 23 जुलै 2005 रोजी जावेद मियादादचा मुलगा आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुलगी यांचा विवाह झाला।